ओम शांती. आपण तिसरा अध्याय कर्मयोगाविषयी खूप सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. कर्म करत असताना कर्मापासून बंधनापासून अलिप्त राहणं हे जर आपण शिकायचं तर ते कमळापासून शिकलं पाहिजे. कमळाचं फूल पाण्यामध्ये राहतं आणि त्याचा जो विस्तार आहे हा खाली इतका मुळ्या इतक्या काही प्रमाणात विस्तारित झालेल्या असतात. कमळाचं फूल हा एक सांसारिक लोकांसाठी खूप चांगलं एक उदाहरण म्हटलं पाहिजे की त्याच्या ज्या मुळ्या आहेत बारीक 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 धाग्याप्रमाणे असंख्य पसरलेल्या असतात. त्याची जी जडं आहेत ती पण वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेली असते. परंतु सुंदर उदाहरण बघा की त्याच्यावर पाणी जरी टाकलं तरी ते पाणी पण सहन करू शकत नाही. पाण्याला पण ते सोडून देतं. त्याप्रमाणे संसारामध्ये राहत असताना असंख्य आपण जर बघितलं तर हे जे काही आत्मे आहेत, देह आणि देहाच्या संबंधाबरोबर आत्म्यांचे जे संबंध आहेत यांच्यामध्ये राहत असताना यांच्यापासून एक वेगळं राहणं, अलिप्त राहणं हे खरं जीवन आहे. आणि यामध्ये माऊलींनी ह्याच श्लोकमध्ये 7व्या श्लोकमध्ये त्याचं खूप 71व्या ओळीमध्ये उदाहरण दिलेलं आहे की कमळाचे पान जसे रात्रंदिवस पाण्यात असून पाण्यानं भिजत नाही, त्याप्रमाणे संसारामध्ये राहून तो इतर जनांसारखा दिसतो. ज्याप्रमाणे पाण्याच्या संगतीनं सूर्यबिंब पाण्यात दिसते, त्याप्रमाणे वरकाती पाहता तो मनुष्य साधारण दिसतो, बाकी निश्चयानं त्याची आत्मस्थिती ओळखता येत नाही. सुंदर उदाहरण माऊलींनी दिलेलं आहे की कर्मयोगी जो मनुष्य आहे त्याचं हे जे लक्षण आहे, सुंदर लक्षण सांगितलेलं आहे ओवीमध्ये. कमळाचं पान रात्रंदिवस पाण्यामध्ये असूनही त्याच्यावर पाणी टिकू शकत नाही, पाण्यामध्ये भिजू शकत नाही. किंवा आपण बघितलं की सूर्यबिंब जर पाण्यामध्ये सूर्यबिंब पडला, सूर्याचा प्रकाश जर पडला तर पाणी हलतं, त्यावेळेला सूर्यबिंब पण हलतं. याचा अर्थ असा नाही की सूर्यबिंब हललं म्हणजे तिकडं सूर्य पण हलला. ज्यावेळेस पाणी शांत होऊन जातं त्यावेळेस सूर्यबिंब त्या पाण्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसून येतो. पाण्यामध्ये जर आपण एक दगड टाकला तर पाण्याचे वलय निर्माण होतात आणि सूर्यबिंब नष्ट होतं. जीवन जगत असताना आपण जर हा विचार केला की संसारामध्ये कितीतरी गोष्टी होत असतात, काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात.
त्या गोष्टींमध्ये उगीचच आपण विचार करून वेळ व्यर्थ घालवणं हा केवळ एक जीवनामध्ये मूर्खपणा म्हटलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी येत नाही किंवा आपल्याला ती जबाबदारी दिलेली नाही आहे. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत कर्मामध्ये, ह्यामध्येच आपण विशेष त्रासलेलो असतो. आपल्याला येणाऱ्या ज्या समस्या आहेत, त्या व्यक्ती आणि आपल्याजवळ जे राहणारे आहेत, संबंधामध्ये जवळीक ज्यांची आहे, त्यांच्याकडूनच आपल्याला वारंवार काही ना काही पेपर म्हणतो आपण किंवा ज्या समस्या आहेत त्या येत असतात. मग त्या समस्या मुलांकडून असो, पत्नीकडून असो, सासूकडून असो, सासऱ्याकडून असो, जावयाकडून असो, असे जे मुळे जाळे ज्याचा आपण विस्तार करून ठेवलेला आहे, कुठं ना कुठं त्या समस्यावर डोकावतात आणि आपण त्याच्यामध्येच त्रासून जातो की मला फलाण्यानं असं म्हटलं, मी तसा नाही आहे, माझ्यावर अत्याचार केला. म्हणजे जिथे जिथे जीवनामध्ये ह्या गुणांचा अभाव आहे, तिथे तिथे जीवनामध्ये त्रास आहे, हे लक्षात असू द्या. जिथेही तुम्हाला त्रास होतोय तिथं कुठं ना कुठं अनैतिकता आहे, अविचार आहे, बेईमानी आहे. कुठं ना कुठं सत्यतापासून ज्या वेळेस व्यक्ती दूर होतो त्यावेळेला त्या व्यक्तीचं जे जीवन हे त्रासवून जातं. म्हणून कर्मयोगीचं एक लक्षण आहे की कर्मयोगी व्यक्ती या कोणत्याही परिस्थितीच्या वशीभूत तो होत नाही. आणि म्हणून इथं माऊलींनी जे वर्णन केलेलं आहे की निरच्छ योगी म्हणजे अशा योगीला तू निश्चयानं जाण की जो योगी जीवन जगत असताना ह्या गोष्टींपासून वेगळा आहे. जीवन जगतोय, भोजन करतोय, बस शरीराला जगवायचं म्हणून. हबच नाही, लालच नाही, कोणत्याही प्रकारच्या इच्छा नाही. असा जो व्यक्ती आहे त्याला तू योगी म्हण किंवा त्याला जीवनामध्ये परमात्म्याची अनुभूती झालेली आहे. तो साधारण गोष्टींकडं लक्ष देत नाही, छोट्या छोट्या गोष्टींकडं तो लक्ष देत नाही. त्याचं जीवनाचं जे उद्दिष्ट आहे, जे लक्ष्य आहे, त्याच्याकडं तो बघत चालतो. यामध्ये असा जो व्यक्ती आहे तो आपोआप ह्या जगात स्तुतीचा पात्र होतो. स्तुतीचा पात्र होण्यासाठी कोणाला म्हणण्याची गरज नाही आहे की माझी तुम्ही स्तुती करा, माझं नाव टाका. आजकाल लोक लग्नाच्या पत्रिकेमध्ये जर आपलं नाव आलं नाही तर लगेच रुसून बसतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये इतक्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आत्मसंतुष्टी नसल्यानंतर ह्या गोष्टी जीवनामध्ये इतक्या काही आपल्यावर प्रभाव टाकतात की आपल्याला आपली जी स्तुती आहे ती खूप प्रिय आहे. प्रत्येकाला वाटतं की माझी स्तुती समोरच्यानं केली पाहिजे. परंतु तो व्यक्ती हे जाणत नाही की स्तुती केल्यानंतर तुझं जे मन आहे ते आनंदित होतं, परंतु
अपमान केल्यानंतर तुझं मन ज्या वेळेस नाराज होईल, ते स्वीकार करण्याची पण तुझी तयारी ठेवली पाहिजे. कारण प्रत्येक वेळेला तुझी स्तुतीच केली जाईल असं नाही आहे. तुझी कोणती ना कोणती कमजोरीनुसार कधीकधी तुझी निंदा पण होईल. आणि ज्यावेळेस व्यक्ती स्तुती आणि निंदा ह्या दोन्ही गोष्टी स्वीकार करण्याची तयारी ठेवतो, त्यावेळेस त्याची जी अवस्था आहे ती आपण ओळखून घेतली पाहिजे की त्या अवस्थेला आपण कर्मातीत अवस्था म्हटलं पाहिजे. थोड्याशा गोष्टीमुळं जर आपण विचलित होतोय, मन डावाडोल होतंय, मन कुठं ना कुठं वळतंय, तर कर्मातीत अवस्थेची ती निशाणी नाही आहे. सुंदर वर्णन माऊलींनी केलेलं आहे की याकरता तू आपल्या बुद्धीला अंतर्यामी बनवून स्थिर बुद्धी ठेव आणि आपल्या मनाला आवरून ठेव. कर्मेंद्रियांना खुशाल त्यांचे त्यांचे कर्म करून दे, त्यांचा व्यापार करून दे. म्हणजे आपण बघतो की जीवनामध्ये ज्या वेळेस आपण कर्मव्यवहारामध्ये कर्म करतो, ह्या 3 गोष्टी जर आपण जीवनामध्ये कर्म करत असताना माऊलींनी सांगितलेलं आहे, त्यानुसार जर आपण आचरण केलं, कर्मेंद्रियाद्वारे कर्म करून द्या, परंतु बुद्धीला स्थिर ठेवा. छान ओवी आहे माऊलींनी, 75वी ओवी आहे 3ऱ्या अध्यायामधली, की तू आपल्या मनाला आवरून धर आणि बुद्धीला स्थिर ठेव आणि मग कर्मेंद्रिय कर्म करत असताना त्यांना खुशाल कर्म करून दे. इतका जीवनामध्ये साक्षीपण ज्याला आपण म्हणतो, इतकं वेगळेपण हे असणं गरजेचं आहे. कारण आपली बुद्धी जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत आपण मनाला आवरू शकत नाही. एक स्थिर बुद्धी मनामध्ये चालणारे जे संकल्प आणि जे विकल्प आहे, बुद्धीचा ज्या वेळेस लगाम आपण मनाच्या संकल्पाला आवरण्यात सक्षम होऊ, त्यावेळेस मनावर विजय प्राप्त झाल्यासारखा राहील. मन आणि बुद्धीला ओळखणं हे खूप, ज्याला आपण म्हणू की सूक्ष्म गोष्ट आहे. की मनात जे आपले विचार चालतात, बुद्धिरूपी कॅमेरा त्या विचारांना ऑब्झर्व करतो, त्याचं परीक्षण करतो. परीक्षण केल्यानंतर बुद्धी त्याच्यावर निर्णय घेते की हा जो विचार आहे हा चांगला आहे आणि हा करायला पाहिजे, हा विचार वाईट आहे, हा नाही करायला पाहिजे. ज्यावेळेस बुद्धी निर्णय घेते त्यावेळेस व्यक्ती ते कर्म करण्यास तयार होतो. म्हणून तुम्ही बघितलं असेल की एखादा व्यक्ती जर चोरीचं काम करत असेल, एखाद्याचं जर त्याला मर्डर करायचं असेल, मनामध्ये जर त्याच्या अनितीचा जर भाव असेल, तर कुठंतरी कर्म करण्याच्या अगोदर त्याला बुद्धीचा जो भाव ज्याला म्हटलं जातं, विवेक, हा कुठंतरी त्याला आवाज देतो की तू हे करतोय परंतु हे योग्य नाही आहे, तू कर, हे कर्म योग्य आहे, तुला चांगलं फळ मिळणार आहे. ह्या दोन्ही गोष्टी कुठंतरी विवेक बुद्धीला सांगत असतो आणि त्यानुसार बुद्धी निर्णय घेत असते. आणि निर्णय घेतल्यानंतर
जे काही आपण कर्म करतो, विवेकचं जर आपण ऐकलेलं आहे, तर विवेकाच्या आधारावर जे कर्म आपण केलेलं आहे ते कर्म निश्चित चांगलं होणार, यामध्ये कोणताही संशय नाही आहे. म्हणून मनाला आवरण्यासाठी बुद्धीला स्थिर करणं खूप गरजेचं आहे. आपण बघतो की आपली जी बुद्धी आहे, आज चालता चालता जरी आपण आपल्या दिनचर्यामध्ये विचार केला तरी कितीतरी ठिकाणी आपण बुद्धीला एंगेज करून ठेवलेलं आहे. मनाची एकाग्रता आणि बुद्धीची जी स्थिरता आहे, हे एक श्रेष्ठ योगीचं लक्षण आहे. आणि मनाला एकाग्र करण्यासाठी बुद्धीला स्थिर ठेवणं हे खूप जीवनामध्ये आवश्यक आहे. म्हणून कर्मरहित होणे हे या संसारात राहून शक्य नाही. आणि शास्त्रांमध्ये जे काही नियम सांगितलेले आहे, त्या नियमांच्या विरुद्ध आचरण करून आपलं जीवन जगवावं असं लोकांना का वाटतं? कारण लोकांना जे आपण बघतोय समाजामध्ये एक आयतं खाण्याची सवय लागलेली आहे. कमी मेहनत करून कसं धन प्राप्त होईल याकडं सर्वांचं लक्ष असतं. आणि धर्मावर चालणं किंवा शास्त्रामध्ये सांगितलेले जे नियम आहे त्याच्यावर चालणं लोकांना कठीण वाटतं. विषयांच्या अधीन झाल्यामुळं, कर्मेंद्रियांच्या अधीन झाल्यामुळं, कर्मेंद्रियांचे लाड पुरवल्यामुळं त्यांना हे जे काही नियम सांगितलेले आहे की स्वतःला तू ओळख, स्वधर्मामध्ये तू स्थित राहा, हे त्यांना नको वाटतं. त्यांना वाटतं की ह्या गोष्टी फक्त 1 घंटा केलं बस झालं, बाकी 23 घंटे पाप कर्म करण्यासाठी तयार आहेत. म्हणून आपण बघतो की आज समाजामध्ये सर्वात जास्त जर गर्दी असेल तर ती फिल्म बघण्यामध्ये आहे, फिल्म थिएटरमध्ये आहे. मंदिर किंवा प्रवचन, व्यासपीठ आपण जर आज बघितले तर तुम्हाला ते खाली मिळतात. कधीकधी फक्त प्रोग्राम होतात. परंतु एक दारूचे दुकान, मटणाचे दुकान, फिल्म थिएटर हे सदैव तिथं गर्दी असते. कारण लोकांना चांगलं घेण्याची बुद्धी नसल्यामुळं, तेवढी ती क्वालिटी नसल्यामुळं ह्या गोष्टी त्यांना लवकर आवडतात. कारण जसं आपण बघतो की एखादा जर दारू पिणारा व्यक्ती आहे तर त्याला कुठं जरी तो गेला तरी त्याचं नशीब बघा की पैसे जरी त्याच्याजवळ नसले तरी त्याला अनायास दारू पिणारा व्यक्ती भेटतो. त्याला शोधून काढण्यासाठी मेहनत नाही लागत. कारण आज संसारामध्ये निगेटिव्हिटी इतकी काही पसरलेली आहे, इतकी काही मुबलक आहे की तुमची फ्रिक्वेन्सी निगेटिव्हिटीकडे लगेच जुळून जाते. परंतु एखाद्या चांगल्या व्यक्तीला जर शोधायचं म्हटलं तर त्याकरता खूप काही त्याला कष्ट करावं लागतात, खूप त्याला मेहनत करावी लागते. त्यावेळेस जीवनामध्ये एखादा चांगला व्यक्ती मिळतो. म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रेष्ठ कर्म करण्यासाठी एक युक्ती दिलेली आहे की तू संग दोषापासून सदैव दूर राहा. कारण जीवनामध्ये तुमचा संग कसा आहे, कोणाबरोबर आहे, यानुसार तुमचं जीवन घडत असतं. आज आपण बघतो की जर मला मोठं बनायचं आहे, कलेक्टर बनायचं आहे, परंतु माझा जो संघ आहे तो शरारती मुलांबरोबर आहे,
टुकार मुलांबरोबर आहे, गवार मुलांबरोबर आहे, तर मी कलेक्टर बनू शकत नाही. माझी मित्रता कोणत्या व्यक्तीबरोबर पाहिजे, माझी जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीवाल्या मित्रांबरोबर पाहिजे, ज्यांना कलेक्टरच्या वरच्या पोस्ट पाहिजे, काहीतरी देशभक्ती म्हणा किंवा त्यांचे जे स्वप्न आहे, काहीतरी करण्याचं आहे, अशा लोकांबरोबर, अशा मुलांबरोबर जर तुमची संगत असेल तर ती उत्तम आहे. काहीतरी जीवनात तुम्ही करू शकाल, कुठंतरी तुमचं जीवन घडेल. परंतु आपली जर संगत एखाद्या छोट्या व्यक्तीबरोबर आहे, एखाद्या कामचोर मुलाबरोबर आहे, टवाळक्या मारण्याबरोबर आहे, तर तुमचं जीवन पण त्याच्याबरोबर त्याच्यासारखंच बनून जाणार. कारण तुमची जी संगत आहे, म्हणून म्हटलं जातं की संग तारे कुसंग बोरे. चांगल्या मित्रांना जर आपल्याला शोधायचं असेल, चांगल्या व्यक्तींना जर शोधायचं असेल, मी तर म्हणेन जीवनामध्ये सर्वात चांगलं एक चांगली जी पुस्तक आहे ती जीवनात एका चांगल्या मित्रापेक्षा कधीही श्रेष्ठ असते. कारण हे जे पुस्तक आहे हे आपल्याला शिकवतं की जीवनामध्ये कसं राहायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, हे आपल्याला पुस्तक शिकवत असतं. म्हणून जर श्रेष्ठ संघ असेल तर श्रेष्ठ संघ आपल्याला दैवी आचरण शिकवतं. आणि हे जे दैवी आचरण आहे हेच जीवनामध्ये श्रेष्ठ मार्गावर नेत असतं. म्हणून माऊलींनी पुढल्या ओवीमध्ये खूप छान वर्णन केलेलं आहे की ज्या वेळेस कर्मरहित एक निमित्त भाव म्हणून कर्म केलं जातं, त्यावेळी अशा व्यक्तीचं ह्या संसारात राहणं शक्य नाही. अशा व्यक्तीला शास्त्रांविरुद्ध जर कोणी आचरण केलं तर त्याला ते आवडत नाही. म्हणून असा जो व्यक्ती आहे की जो निष्काम बुद्धीनं कर्म करतो, योग्य वेळी योग्य वेळेला अशा काही गोष्टींवर त्याचं लक्ष असतं, बोलणं, त्याचं वागणं, सर्व गोष्टी वेळेबरोबर त्याच्यात चालतात. म्हणजे त्या व्यक्तीने वेळेचं महत्त्व जीवनात ओळखलेलं आहे, स्वतःच्या जीवनाचं महत्त्व त्यानं ओळखलेलं आहे. म्हणून जो व्यक्ती निष्काम बुद्धीनं जो कर्म करतो, म्हणजे ते कर्म या संसाराच्या बंधनापासून मुक्त करणारं असतं. आणि ज्यावेळेस व्यक्ती स्वधर्माच्या आचरणानुसार कर्म करतो, ते जे आचरण आहे ते आचरण त्याला मुक्तीचा मार्ग दाखवतं. कारण स्वधर्म अर्थात आत्म्याचा धर्म ही शांत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आणि त्यानुसार किंवा यज्ञाच्या नियमानुसार, कारण हा जो यज्ञ आहे, यज्ञामधला जो मिळणारा प्रसाद आहे, ह्या प्रसादाचं महत्त्व इतकं आहे की ह्या प्रसादामुळं मनुष्याचं मन परिवर्तन होऊन जातं. ज्याप्रमाणे आपण बघतो की अन्न उगवण्यासाठी पावसाची गरज आहे. पाऊस जर पडला तर अन्न उगवेल. अन्न जर उगवेल तर वृष्टी ज्याला आपण म्हणतो की एक आशीर्वाद जीवनामध्ये, आशीर्वादाच्या रूपामध्ये जे काही आपल्याला भोजन मिळतं त्या भोजनाचा स्वीकार करणं, त्याचा सन्मान ठेवणं,
म्हणजेच आपले जे काही पाप आहेत, मनामध्ये जे साचलेला ईर्ष्या, द्वेष, नफरत, ते धुवून जाणं. ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा पापाचा रिघाव होत नाही, ज्या वेळेस स्वधर्माला तू विसरून वाईट कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त होतो, त्यावेळेस जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये मनुष्य अडकून पडतो. म्हणून स्वधर्माप्रमाणे आचरण करावे, हाच अखंड यज्ञ आहे असं तू समज. आणि जो पुरुष हा यज्ञ करतो त्याला काहीसुद्धा बंधन होत नाही. माऊलींनी जे काही ओवीमध्ये वर्णन केलेलं आहे, आपण बघत आहोत की जीवनामध्ये ज्या वेळेस व्यक्ती यज्ञाच्या नियमानुसार जे कर्म करतो, यज्ञाच्या आचरणानुसार ज्या वेळेला कर्म करतो, त्यावेळेस त्याच्या हातामधून किंवा त्याच्या हातानं होणारं जे कर्म आहे ते श्रेष्ठ होतं. कारण ते कर्म स्वधर्मावर आधारित असतं. स्वधर्म हा शांत स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे. त्याचप्रमाणे तो जे काही कर्म करतो ते कर्म पण ते श्रेष्ठ आहे. आणि ज्यावेळेस स्वधर्माच्या आधारावर तो कर्म करतो, तर असा पुरुष कर्मातीत किंवा कोणत्याही कर्माच्या बंधनामध्ये तो अडकत नाही. म्हणून चुकूनही स्वस्वरूपाला विसरता कामा नये. ज्या दिवशी आपण स्वस्वरूपाला विसरतो त्या दिवशी मायाच्या फंदामध्ये आपण अडकलं जातो. आणि ज्या वेळेला मायाच्या पाशामध्ये आपण गुंतलो जातो, त्यावेळेस जीवनामध्ये विषय विकारांची प्रवेशता येण्यास सुरुवात होते. खूप याच्याकरता श्रीकृष्णानं अर्जुनाला एक संक्षिप्त कथा सांगितलेली आहे. ती पुढच्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत की कसं ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली आणि ही सृष्टी निर्माण करण्यासाठी यज्ञाची स्थापना केली. यज्ञाची स्थापना करत असताना यज्ञामध्ये ज्यांनी आपलं तन मन धन सोहा केलं, 86वी ओवी खूप सुंदर माऊलींनी वर्णन केलेलं आहे. ते आपण नंतर पुढं 3ऱ्या अध्यायाच्या क्रमशः बघणारच आहोत. तोपर्यंत आपणा सर्वांना ओम शांती.